नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय? आजचा आहे फर्स्ट डे. आज चाललो उज्जैन फिरायला आणि आता फ्रेश अप वगैरे झालेलो, सर्वजण निघालेलो. आता पहिला चाललो आम्ही नाश्ता करायला चाललो. इथे आम्हाला एक सजेस्ट केलं की सत्ययुग म्हणून असं रेस्टॉरंट आहे, तिथे सजेस्ट केलं. आता तिथे चाललो. काय आवाज आहे वा रिक्षा. सो तिथे जाऊन नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर आम्ही महाकालचं दर्शन तर आता घेणार नाही आणि संडे आहे तर आता खूप गर्दी असेल. आम्ही संध्याकाळी किंवा रात्री घेऊ शेण आरतीच्या टायमाला. आता इथे काय बोलू, आधी आम्ही नाश्ता करू, त्यानंतर बाहेर फिरायला वगैरे जाऊ. इथं मंदिर आहे, महाराष्ट्र समाज मंदिर, गणपती मंदिर आहे. पहिलंच गणपतीचं मंदिरचं दर्शन झालेलं आहे. आम्ही जिथे हॉटेल घेतलं तिथून अराऊंड पाठीच आहे, पाठच्याच गल्लीच्या साईडला जो उज्जैनचा महाकालचा जो मंदिर आहे तो पाठच्याच साईडला. आज आम्ही आता जे उज्जैनच्या बाहेर जे आहेत ते सर्व मंदिर वगैरे 5-6 मंदिर आहेत ते फिरणार आहोत. लेट्स होप. आता बघू कशी काय जर्नी आहे ते सांगतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप. आधी बाहेर जाऊ आणि नाश्ता करून घेऊ. आता इथे आला नाश्त्यासाठी, बघू आता इथे काय नाश्ता सजेस्ट केला, किती चांगला आहे किती खराब आहे ते समजायला झाल्यानंतर. पोहे वगैरे तर बनतातच. लेट्स होप चांगला असायला पाहिजे. आता लेट्स चेक समजेल आपल्याला काय असं कसं टेस्ट आहे त्याची. लेट चेक करून बघू आता खाऊन. पुढं खायचं असलं ना होईल ना 8 जण बेडी रसमलाई स्वीट्स आहे, सॉरी ब्रेकफास्ट, टी स्पेशलचे, कॉफी, पोहा, जलेबी. आता तिथे तर पोहा आणि जलेबी दिसत होती. हे काय मागवायचं? हा तुला जे काय मागवायचं ते मागव. रसमलाई मागव, रसमलाई. तर नाश्त्याला थोडी रसमलाई घालत. गोड नाही छोले भटुरे पण आहेत. काय पोहे वगैरे, पोहे जलेबी वगैरे ना. आई तुला पोहे, इडली, मेंदू वडा. इडली कालच खाल्ली ना. मेंदू वडा, हा मेंदू वडा आहे. वेगळं खाणं. इकडे सांबार पण तुला सांगितलंय संतोष मी. फेमस काय इथले? त्याला तेच विचारतो. पोहे जिलेबी आहे ना. सांबार असेल 2 पीस येणार आहे. वडा, मेंदू वडा. काय मला पण मेंदू वडा. आई पोहे पण एक घे. आणि थोडं तुम्हाला काय खायचं ते सांगा. आणि दुसरं काय लागणार आहे? पोहे काय तुम्ही काय खाणार आहात? उपमा खाल ना? उपमा. तू काय खाते? भाई क्या फेमस है इधर का? साउथ इंडियन बताओ पर्टिकुलर कुछ बताओ. साउथ इंडियन की स्टैक चाइनीज का नहीं इधर का, साउथ इंडियन छोड़ के इधर का उज्जैन में अच्छा है. बताओ. पोहा पराठे बढ़िया मिल जाएंगे. आलू पराठे, पनीर पराठे, गोभी पराठे पराठे. कौन खाणार आहे? समोसा छोले है. बता दोगे? हाँ समोसा छोले तो मिल जाएंगे. एक प्लेट समोसा छोले भाई. वहाँ 2 नंबर चले जाओ काका. एक प्लेट समोसा छोले. एक प्लेट पोहा किती हवं? दो पोहा ले लेना. मी एक खाणार आहे बघा. 2 पोहा, दूध आहे, एक दूध देना, 4 वडा सांबार. अरे हाँ. 4 वड़ा सांभर, एक उपमा. हाँ. और जलेबी है 100 ग्राम दे देना जलेबी. नाही काय ज्यांना वाटेल. अरे इंदोरची सेव खूप फेमस आहे. कशी टेस्ट? अजून अरे घेतली खाल्लं नाहीये, तरी पण अजून घेतली मग नाहीये. तेच विचारतोय. पण सगळ्यांचं आल्यानंतर आम्ही टेस्ट करणार आहोत. काय फायदा यार. दूध आलेलं आहे माझं. यस दूध. सर्वीकडचं दूध पिऊन बघायचं टेस्ट कशी आहे ते. घ्या ना. भारीच असणार, इकडचे पोहे भारीच आहेत. मी खाऊन बघतो कसे आहेत ते. टेस्ट कसे आहेत ते बघू. टेस्ट करू. तुम्हाला हवं आहे? टिपिकली आपण मुंबईमध्ये खातो ना तसे आहेत. लिटिल बिट थोडा आंबट गोड आणि थोडे स्पायसी आहेत.
आणि ही जी सेव टाकली ना बेस्ट. तिथून जाताना सेव तर घेऊन जाणार आहे. पोहे पण वेगळे आहेत थोड्या. काय जिलेबी यार, मावा जिलेबी एकदम. आणि टेस्ट चांगली आहे ना. एकदम मस्त. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम खाल्ली. नाही इथे मोहम्मद अली रोडला पण ही वाली जिलेबी मोहम्मद अली रोडला पण भेटते ना. कितने घंटे से बनती है? 4-4.5 घंटे तक. पूरा एक बैच होने के लिए. चला चला तुम्ही पुढे चला, मी येतो. चला. इसमें क्या क्या होता है? कुछ भी नहीं, शक्कर और रबड़ी बस. दूध शक्कर और रबड़ी बस. दूध देता है बस. कितना? 50. ती रबडी घेतलेली 50 रुपयाचे. काय माहित किती आहे, अराउंड 50 किंवा 100 ग्राम असेल मे बी. ठीक बघा ना किती आहे. आणि मग फक्त दुधाचे फुल वगैरेची खातो. त्यांना पण ते बोलतात ना आर्टिफिशियल वाटते. ही ओरिजिनल आहे. आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितली असेल. भारी टेस्ट आहे. 50 रुपयात पैसा वसूल आहे. ले जा इधर से मेरा. आता हे जिथे आलो आपण ते श्रीकृष्ण बलराम यांनी जे विद्या शिकलेले आहेत त्या ठिकाणी आपण आलेलो आहेत. आणि ते प्रत्येक जे विद्या शिकलेत ते इथे लिहिलेले आहेत. अब दिसेलच आपण दाखवतोय बघा. असं काही ते ह्यांची आहेत माहिती तुम्ही बघू शकता. भगवान ने 14 क्लास विद्या प्राप्त की थी. यहाँ पे उन्हें अग्नि प्राप्त की थी. उन्होंने संगीत प्राप्त किया था. उन्होंने शिक्षा प्राप्त की थी. यज्ञ प्राप्त किया था. उन्होंने पुराण सीखा था. यहाँ सर्वप्रथम देवता सीखी थी. यहाँ पे भगवान ने संगीत भी सीखा था. आयुर्वेद प्रदान किया था. शिक्षा प्राप्त की थी. ये है 14 की. आप मान लीजिए बहुत सारा दिखेगा आपको. व्याकरण भी प्राप्त की थी. उन्होंने धर्मशास्त्र प्राप्त किया था. कल्प प्राप्त किया था. मीनांश प्राप्त किया था. प्राण प्राप्त किया था. यह कृष्ण भगवान ने 14 विद्याएं प्राप्त की थी. यही इसका नाम शांतिपनी आश्रम रखा हुआ है. ओके. ते प्रॉपर जेवढं बोलतात ना, जेवढं विद्या शिकले गेले होत्या तेवढे ते प्रॉपर सर्व लिहिलेले आहेत तिथे. म्हणजे 56 असे काहीतरी शिकले गेलेले होते त्यांनी. तेवढे सर्व यांनी विद्या दाखवलेले आहेत. तसे बघू शकता आता इथे की दाखवली इथे का लिहिलं आहे शिक्षा शिकले. छंदशास्त्र. हे बघा हे आहे. हे पण सगळं भाई एवढी थंडी लागते ना सकाळ बसून. आता वाजलेत ऑलमोस्ट ते 11 वाजलेत तरी थंडी लागते. ऑलमोस्ट 10च्या वरतीच 10च्या खालतीच टेम्परेचर. हे बघा एक गीत.
2 वैद्य, 3 नृत्य, आलेख्य, विशेष कक्ष, खूप खूप विचित्र नावं आहेत. 16 नैपथ्य प्रयोग, म्हणजे शब्द उच्चारताना पण जिभेला गाठ पडते आहे. 17 कर्णपत्र भंग, संस्कृत मधली नावं आहेत ही. 18 गंधयुक्ती, भूषण योजना. का मंदिर है ये, पूरे भारत पूरे विश्व में एक है। भगवान शिव जी का मस्तक का जो पसीना है गिराता है जगह भूमि पर। भूमि माता के 2 भाग हुए थे, तब जाके मंगल भगवान उत्तर हुए थे और विराजमान हुए थे। मंगल भगवान को शिव का पुत्र बोला गया। आपने शिवलिंग के आगे नंदी जी को देखा, यहाँ नंदी नहीं है, नंदी की जगह भेड़ है। भेड़ का कारण मैस और वृश्चिक राशि के स्वामी है। जिस व्यक्ति की मैस और वृश्चिक राशि रहती है, जीवन के कार्य इसी मंदिर सिद्ध होते हैं। उनके गुरु है, उनके स्वामी है। मंगल भगवान का जो जन्म है भूमि के गर्भ से हुआ था। अंदर आपको भूमि माता का मंदिर देखने को मिलेगा, जिनकी परिक्रमा पृथ्वी की परिक्रमा समान माना जाता है। जैसे इंसान की नाभि होती है, ये मंदिर जो है पृथ्वी की नाभि पे टिका है। कर्क रेखा निकलती है मंदिर के शिखर के ऊपर से। उज्जैन में आप आए हो केवल दर्शन के लिए। दर्शन दान का जो महत्व है 2 मंदिर का है। एक है आपका काल भैरव, जो महाकाल के द्वारपाल काल का होता है। दान चढ़ाने से महाकाल के दर्शन लगेंगे, द्वारपाल के रूप में द्वार खोलेंगे। ये मंगलनाथ भगवान सेनापति है, 9 ग्रहों के सेनापति है। यहाँ दान करने से यात्रा मंगल होती है। अपने जीवन के 9 ग्रह शांत रहते हैं। जैसे मंगल का भारी होना, शनि का तेज होना या राहु केतु। जीवन में बाधा, कष्ट, पीड़ा, समस्या ग्रहों के दौरा आती है। यहाँ पर दान कराने से 9 ग्रह शांत रहते हैं। ये शनि भगवान को लोहा, कपड़ा, काला तेल, उड़द का दान करते हो। मंगल भगवान को लाल कपड़ा, गेहूँ, मसूर दाल, श्रीफल, खेर कत्ता और ये लाल दानी रतन मूंगा, जिसको अंगुली में पहनते हैं, जो ठंडक पे चढ़ेगा। ये मंगल का पंचदान है। नाम सरनेम बोल के चढ़ाना। नाम बोलोगे तो केवल अकेले का आएगा, सरनेम बोलोगे आपके बाल बच्चे, पति पत्नी जो घर से साथ नहीं उनका है। अपनी कोई मनोकामना हो धागा बांध देना। ऐसा भी कार्य 3 महीने के अंदर मंगल होता है। भगवान मंगल जीवन के कार्य देखते हैं, इनका जन्म स्थान है। दर्शन का प्रसाद है, चढ़ाने से यात्रा मंगल होगी। स्वयं के 9 ग्रह शांत रहेंगे। लाइए मंगल का वन प्रसाद चढ़ाइए। हाथ खोल लो दीदी, आप यहाँ कार्य खोलने आए हो, ना की बात है। हाथ चले जाओ, आप भी खोल लो माता, देखो आपको जैसा लगे। गोत्र काय हे आपला गोत्र कश्यप. आमचं पण चलिए आगे बढ़िए. नाम बोलिए अपना, गोत्र, मंगल दान भी रख दो, दक्षिणा छोड़ दो जो इच्छा हो।
दो बिच्छा वेट बच्चा छोड़ दो। चलो आप लोग आ जाओ, आगे आ जाओ। चलो वो फेक साड़ी का है। महाविद्या मां बगलामुखी धाम. मित्रांनो ना हे मंदिर असं मला वाटतं साऊथच्या लोकांनी आर्ट वगैरे केलेलं दिसतो. आणि हे जे डिझाईन वगैरे बोलू ना आपण ते साऊथला असतो ना त्या टाईपमध्ये दिसतात. बघा ना मंदिरची जी पेंटिंग वगैरे सुद्धा आहे साऊथचे असतात ना, साऊथचे जे मंदिर वगैरे असतात ते त्या टाईपमध्ये, म्हणजे जसं की आपलं बालाजी वगैरे झालं त्या टाईपमध्ये पेंटिंग दिसते. बघा ना खाटूश्यामजी मंदिर आहे बघा, बाबा श्री खाटूश्यामजी मंदिर. हारे का सहारा बाबा स्वाद श्याम हमारा. खाटूश्याम महाराजांचं नाव बर्बरिक आहे ना आय थिंक. मंदिर तर मस्त आहे यार. थंडी आहे, तुम्हाला बोलल्याप्रमाणे थंडी तर काय कंटिन्युअसली लागतेच लागते. आई मी काय बोलत होतो, आज आपण जमलं तर करून घेऊ. मला 2 मिनिटं थांबा. मी काय हा तो तेच बोलतोय. आणि उद्या जर आपण गेलो ना तर त्यांना पण सोपा पूर्ण झाल्या पाहिजेत, ती गोष्ट आहे. आम्ही कालभैरव मंदिराच्या दर्शनावर, कारण की आता कालभैरव मंदिराच्या दर्शनाला ना अराऊंड 2.5-3 तास लागणार असं दाखवतं. आता बघू किती टाइम लागतो ते चेक करू. आपण पाया पडून येऊ आपण कसं काय ते. अगालक्षणार्थम वंदे महापुरुषं जय पार्वतीपते हर हर महादेव. हे सर्व काय बोलतात शंकर भगवानचेच रूप आहे ते जे बघू शकता. राहिलेली आहे. शाम को ना चलो बाकी चलिए, अंदर देखो और आगे बढ़ो. चलिए. सॉरी त्यांनी ढकललं, सॉरी. येस सो मित्रांनो, आता कालभैरव यांचं दर्शन झालेलं आहे. आता निघतो ऑलमोस्ट. तरी पण आम्हाला अराऊंड 2.5-3 तास गेले दर्शन करायला. लय म्हणजे लय बेकार गर्दी होती, लय बेकार गर्दी होती खरं. वरून लय बेकार गर्दी. बघा असं काय मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आधीतून 2-3 काही स्पॉट राहिले ते आम्ही रात्री उज्जैनचं महाकालचं दर्शन घेणार आहोत. सांगतोच तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय असेल ते. हा माणूस आज आला होता. हा मी पण आले, कारने आलेले ना. हा कारने आलो. हे चला वरती गुफा बंद. चला बंद होणार.
ये नहीं वो है। अरे आओ चलो 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 चलो. हाँ वाव ठीक है. और ये अंदर नीचे और है चलो पैर दीदी दीदी रुके मत, दीदी रुके मत. क्या तपस्या करे बारह साल यहाँ बैठ के तपस्या की जे साधू संत लोग असतात ना साधू असे राहतात मुझे कहाँ जाते पता नहीं. चारधाम के चारधाम का रास्ता है. कुठे बद्रीनाथ केदारनाथ जन्मांचलीचा फोटो काढ श्रीमाताची कप बस देवाची समोर काढ. हे बघ छिन्ननाथ आहे गोरक्षनाथ आणि नवनाथांपैकी नाथ आहेत ना छिन्ननाथ मसलीपासून उत्पन्न झाले म्हणून त्यांचं नाव मसलीनाथ. हे बघ आरती होने वाली है, बोल रहा हूँ समझ नहीं रहे क्या कोई भी. चलिए दर्शन करके चलते चलिए बेटिया मत दीदी. आता ही गुफा होती, गुफामध्ये दर्शन वगैरे झालं. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ कशी गुफा येते. मस्त वाटलं. बोललो ना आज पूर्ण दिवसभरात मी जे फिरलो ना मला गुफा बेस्ट वाटली. तुम्ही पण आलात ना गुफा नक्की करा, भारी आहे. बाकीचे प्लेस असं काय नॉर्मल हॉट आपला काय बोलतात नॉर्मल प्लेस मंदिर वगैरेच असतात, नवनाथांचे नाथ आहेत. पण हे मस्त होतं. हे गुफा मला खूप आवडली. पूर्ण चेहऱ्यांचं काम केलं. आणि तर खरं सांगू ना बाहेर थंडी लागते. बाहेर आल्यावर जॅकेट आतमध्ये घाम सुटला, विदिन 2 मिनिटात घाम सुटला. योगी पावनजी योगी आणि आम्ही आलो तेव्हा जरा ऍक्च्युली लेट झालेलं, 6 वाजत झालेले, त्यामुळे गुफा पण बंद होत होती. पण आमचं नशीब चांगलं, आम्हाला दोन्ही पण गुफा पण भेटली पूर्ण बघायला आणि दर्शन पण झालं. सो आता बघू, आता आमचं उज्जैनचं दर्शन बाकी आहे. आता जातो, नाश्ता वगैरे करतो, तर भेटू आपण कसं काय ते गोष्टी समजायलाच. असं काही मंदिर आहे. चला मग आता इथून बाहेर पडून घेऊ आणि भेटतो तुम्हाला नाश्त्याच्या प्लेसच्या इथे. शुभम ये बेड़ी गिर गई यार. चला भाई, इकडचे लोक रिक्षा एकदम डेंजर चालवतात. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये पण एवढे लोक चालवत नाही ना, त्यापेक्षा बेकार रिक्षा चालवतात इथे.
तुलवा द्यावे. आता आम्ही चाललोय तो का आपला उज्जैनचा जो महाकाल बोलतो त्याच्या कॉरिडॉर कडे चाललोय. आता अराउंड 7:30 वाजलेले आहेत. थंडी बेकार 15 सेल्सिअस वर गेलेली आहे. माणसं बोलायचा भाई केवढी गर्दी आहे इथे. खाणं पिण्याचं तर काय दूध वगैरे म्हटलं तर सर्वीकडेच आहेतच आहेत. इथून आम्ही सरळ जाऊन इथून लेफ्टला घेतला ना की कॉरिडॉर साईडला जाणार आहोत. आणि इथं कसं कॉरिडॉर 9 वाजता बंद होतो पण बोललो आधी जाऊ कॉरिडॉरला जाऊ त्यानंतर आरामसे दर्शन घेऊ. आणि इफ जर सण आरती भेटली तर चांगलीच गोष्ट आहे. होऊ शकतो. खाण्यापिण्याचे स्टॉल बघा केवढे आहेत. मंदिर आहे बघू शकतो. सो मित्रांनो हे जे आहे ते आपला उज्जैनचा महाकालचा जो कॉरिडॉर बोलतो ते कॉरिडॉर आहे. तेव्हा लेझर शो चालू झालाय बघू शकता. असं काही आहे हे आता मस्त एकदम फ्री एंट्री आहे कॉरिडॉरला. आणि आता जस्ट 2-3 वर्ष आधीच बनवलंय सो एकदम मस्तच आहे. फूड झोन वगैरे प्रॉपर सर्व गोष्टी बनवलेल्या आहेत बघा. गोष्ट भारी बनवलेली आहे. यह आवश्यक है कि मैं आप सभी को अपने उद्गम की उस दिव्य गाथा से अवगत कराऊं, जिसे जानकर आप अचंभित हो जाओगे. मेरा उद्गम ऋषि अत्रि से जुड़ा है. जो सप्त ऋषियों में से एक है. ऋषि अत्रि ने उज्जैन में 3000 वर्षों की कठोर तपस्या की. उन्होंने देखा कि उनके शरीर से 2 महान और आज मैं आपको बताऊंगा कि एक संक्षिप्त वर्ष प्रस्तुत करूंगी. कुछ समस्त सृष्टि महाकाल की अद्वितीय चेतना का संचार, परंतु जिसके हृदय में स्वयं महाकाल की दिव्य चेतना प्रवाहित होती वही मेरे तट पर स्थित उज्जैन. स्कंद पुराण में अवंती खंड के अनुसार अवंतिका यानी उज्जैन सप्त सागर के अस्तित्व के बारे में बताया गया, जिनमें से एक है रुद्र सागर. जहाँ आज आप सब विराजमान हैं, जहाँ पर अनादिकाल से ब्रह्म कमल की, जहाँ भगवान शिव स्वयं अपने गले में धारण मुंडन की माला का प्रक्षालन करते हैं. कोई व्यक्ति अनजाने में इस जल का स्पर्श करता है और साथ पूरा उद्धार हो जाता है. संतजन को मोक्ष और जीव को अकाल मृत्यु से त्राण देने अवंतिकापुरी में अवतरित देवाधिदेव महाकालेश्वर में शिवराम देवी आपको अपनी महाकाल की शिव पुराण में उल्लिखित एक गाथा सुनाती है. ब्रह्मांड के इतिहास में हमारी आकाश मित्रांनो आत्ताच जस्ट एक तो जो लाईट शो होता ना तो आता कम्प्लीट झालेला आहे. आणि भाई बोलू ना आयुष्यात कधी म्हणजे कधीच कुठेच आहे ना असा लाईट शो बघितला नव्हता.
त्या साईडला आपला आज बोललो ना तुम्हाला, हा जो कॉरिडोर आहे तो जो उज्जैनचा महाकालचा जो कॉरिडोर आहे तिथे फ्री ऑफ कॉस्ट, काय पैसे वगैरे काय घेत नाही, फ्री ऑफ कॉस्ट असतो, अर्धा तासाचा असतो. अनफॉर्च्युनेटली मी 5 मिनिटं लेट पोहोचलो, पण 25 मिनिटाचे माझ्याकडे फुटेज आहे. भाई जो शो होता ना भाई खतरनाक, म्हणजे प्रॉपर बोलतात ना सर्व जी माहिती वगैरे सांगितलेली, प्रॉपर माहिती सांगितली कसं काय, आणि पूर्ण पाण्यामध्ये बोलतात ना ॲनिमेशन, वॉटर शो तेच ऑफकोर्स तुम्हाला समजत असेल, पण प्रॉपर ॲनिमेशन्स वगैरे खतरनाक. मी ब्लॉगमध्ये टाकेलच, तुम्हाला समजेल. आणि मित्रांनो थोडा ब्लॉग मोठा होऊ शकतो, आणि आता बाहेर आलो 3-4 दिवसाचे पार्ट्स असतील तर थोडं समजून घ्या. मला माहिती आहे तुम्ही समजून घ्यालच. लाईनीचा फोटो काढ पहिले. येस, काल दर्शन झालं नाही आमचं, मग आज महाकालचं दर्शन आज गेलं. पास काढून जावं लागलं, तरी पण अराउंड 20-25 मिनिटात आम्हाला दर्शन भेटलं. काल आम्ही लेट झालो, कॉरिडोर फिरायला गेलो, तुम्हाला माहितीच असेल. सो आज केलं, आणि आजचा नवीन ब्लॉग आपला येईलच, मी स्टार्ट करेल तो नंतर. सो मित्रांनो, उज्जैनचा फर्स्ट डे मला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता सेकंड डेचा पार्ट सुद्धा लवकरच येईल. सो स्टे ट्यून, भेटू आपण लवकरच.